अरे पिवळं पाणी पाजणाऱ्या महानगरपालिकेचा अरे पिवळं पाणी पाजणाऱ्या महानगरपालिकेचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा अरे पिवळं पाणी पाजणाऱ्या महानगरपालिकेचा इकडे जरा मागे गिरे गिरे मागे जागा सगळी मागे खाली खाली नाही नाही यार बॅनर नीट करा ए बॅनर व्यवस्थित करा धिक्कार असो पिवळं पाणी पाजणाऱ्या महानगरपालिकेचा पिवळं पाणी पाजणाऱ्या महानगरपालिकेचं करायचं काय पिवळं पाणी पाजणाऱ्या महानगरपालिकेचं करायचं काय धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो सिटी बस बंद करणाऱ्या या महानगरपालिकेचा धिक्कार असो सिटी बस बंद करणाऱ्या महानगरपालिकेचा सिटी बस बंद करणाऱ्या महानगरपालिकेचा महापालिका विकून खाणाऱ्या काँग्रेस पक्षाचा महापालिका विकून खाणाऱ्या काँग्रेस पक्षाचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा पिवळं पाणी पाजणाऱ्या महानगरपालिकेचा अरे निष्क्रिय आमदाराचं करायचं काय अरे लातूरच्या निष्क्रिय आमदाराचं करायचं काय भारतीय जनता पार्टीचा लातूर करणार लुटणाऱ्या अधिकाऱ्याचा लातूरकरांना बोलो भारत माता की भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पार्टीचा लातूरला लुटणाऱ्या अधिकाऱ्याचा लातूरला लुटणाऱ्या अधिकाऱ्याचा सिटी बस बंद करणाऱ्या महापालिकेचा पिवळं पाणी पाजणाऱ्या महानगरपालिकेचा पिवळं पाणी पाजणाऱ्या महानगरपालिकेचा परिवहन सभापतीचं करायचं काय परिवहन सभापतीचं करायचं काय अरे या परिवहन सभापतीचं करायचं काय निष्क्रिय आमदाराचा लातूर शहराच्या निष्क्रिय आमदाराचा अरे या महानगरपालिकेचं करायचं काय अरे धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो लातूरला पर्यटन म्हणून येणाऱ्या आमदाराचा लातूरला पर्यटन स्थळ म्हणून येणाऱ्या इथल्या आमदाराचा भारतीय जनता पार्टीचा ಇವತ್ತು
प्राची रातोडे. मागच्या 8 दिवसापासून लातूर शहरामध्ये पिवळं पाणी, गढूळ पाणी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की प्रत्येकाला एक आपण वारंवार म्हणून देखील लातूर शहराचा पाणी पुरवठा हा 8 दिवसाला एकदा होत आहे. जरी त्यांनी वारंवार आपल्याला असं सांगत जरी असले की आठवड्यामधून 2 वेळेस, आठवड्यामधून 3 वेळेस, परंतु ते 8 दिवसाला एकदा येणारं पाणी देखील आपल्याला लातूरकरांना शुद्ध पाणी मिळत नाही. त्याकरिता त्याचबरोबर महिलांकरिता किंवा लातूर शहरामध्ये जी मोफत सिटी बस आहे, जी की अनेक महिला, हजारो महिला त्या सिटी बसच्या माध्यमातून आपल्या कामकाजासाठी मोफत प्रवास करतात. मागचे 8 दिवस झालं ही सिटी बस सेवा देखील खंडित झालेली आहे. आम्ही जेव्हा प्रशासनाला, महापौरांना या ठिकाणी येऊन हा जाब विचारला, लेखी पत्र दिलं की कशामुळं मागच्या 8 दिवसापासून पाणी लोकांना शुद्ध मिळत नाही किंवा सिटी बस सेवाही खंडित झालेली आहे, त्यावर त्यांचे उत्तर काहीही आलेलं नाही. आम्ही पाहत आहोत, आम्ही प्रयत्न करत आहोत, आमची थकबाकी आहे, सिटी बसची थकबाकी आहे, लाईट विभागाची, पाणी पुरवठ्याची थकबाकी आहे. अशा प्रकारचे उडवाउडवीचे उत्तर या ठिकाणी महापौर आणि प्रशासन आम्हाला देत आहे. याच्या निषेधार्थ भारतीय जनता अरे या पाटली सम्राट आमदाराचा, अरे या पाटली सम्राट आमदाराचा, अरे या निष्क्रिय पाटली सम्राट आमदाराचा, अरे या आमदाराचं करायचं काय? अरे या हिमालयाचं पाणी पिणाऱ्या, अरे या हिमालयाचं पाणी पिणाऱ्या आमदाराचं, लातूरला पिवळं पाणी पाजणाऱ्या आमदाराचा, आणि मुंडक्यावर पाय. जनता पार्टीची एकच मागणी आहे, आम्हाला शुद्ध पाणी हवं आहे. आणि आमच्या महिला भगिनीला असलेली मोफत सिटी बस जी मागच्या काळापासून चालू आहे, तर ती सिटी बस पुन्हा एकदा सगळ्यांसाठी चालू करण्यात यावी. याकरिता या प्रशासनाचा, लातूर शहराच्या आमदाराचा आणि या महापौरांचा निषेध करण्याकरता भारतीय जनता पार्टी, आम्ही सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी या महानगरपालिकेच्या आवारामध्ये या ठिकाणी निषेध करण्यासाठी सगळे एकत्रितपणे आम्ही निषेधासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. पिवळं पाणी पाजणाऱ्या महानगरपालिकेचा महानगरपालिका परिवहन समितीचा सदस्य म्हणून या ठिकाणी बोलतो. आयुक्त मॅडमला ज्यावेळेस मी भेटलो त्यावेळेस महानगरपालिकेच्या लातूर शहरातले सिटी बस का बंद आहेत, तर त्याचे अनेक कारणं देण्यात आले की 8 ते 10 दिवसापासून शासन म्हणजे महानगरपालिकेकडे डिझेल आणि वगैरेसाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे ही बस सेवा बंद आहे, तर आम्ही काही दिवसात चालू करू असे आम्हाला आश्वासन दिले. त्याच्यानंतर त्यांनी आश्वासन देऊन सुद्धा काही उपयोग होत नाही. हे लक्षात आल्यानंतर आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने महानगरपालिकेवर एक गढूळ पाणी आणि परिवहन सिटी बस चालू करण्यासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवरून मोर्चा काढण्यात आलेला आहे. आज आपण सर्वजण इथं बघताय की भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज महापालिकेवरती हा जाहीर निषेध आम्ही व्यक्त करत आहोत. तो जाहीर निषेध यासाठी व्यक्त करत आहोत की मूलभूत ज्या सुखसुविधा या महानगरपालिकेमधून लातूरकरांना मिळतात, त्या मूलभूत सुखसुविधा सुद्धा पुरेशा व्यवस्थित देता येत नाहीत. त्यामुळे या महानगरपालिकेचा जाहीर निषेध. पाणी देखील 8 ते 10 दिवसानंतर पाणी येणार आहे असंही वर्तमानपत्रात आपल्याला प्रसिद्धीस आलेलं दिसत आहे. आणि हे देखील पाणी पुरेसं नाही, स्वच्छ नाही, हे पाणी पिवळं आहे. आज आपण पाहतो की मांजरा धरण तर पूर्ण भरलेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरी देखील पाणी आपल्याला व्यवस्थित पाणी पुरवठा मिळत नाही. लातूरकरांची या पाण्याच्या आड होऊन अतिशय संवेदनशील म्हणून एक प्रकारचं या महापालिकेद्वारे होत आहे. शिवाय दिवाबत्ती सुद्धा जर आपण बघितला तर लातूरची जवळपास दिवाबत्ती ही गुल आहे. ही दिवाबत्ती गुल आहे का मुद्दाम गुल करण्यात आलेली आहे, हा प्रश्न एक भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हा सर्वांना इथे पडलेला आहे.
सगळ्याच मूलभूत सुखसुविधा असतील. त्याच्यामध्ये सिटी बसची सुद्धा योजना आपण पाहताय की महिलांना सुद्धा ज्या महिला बाल कल्याण निधी जो असतो तो निधी या बस करिता आपण वापरलेला होता महापालिकेमध्ये. तो सुद्धा निधी वापरून देखील जर बस सुविधा इथं व्यवस्थित होत नसतील तर नक्कीच एक विरोधी पक्ष म्हणून आम्ही या महानगरपालिकेमध्ये आहोत आणि विरोधी पक्षाची ठाम भूमिका आज आम्ही इथं जाहीर निषेधातून व्यक्त करत आहोत. त्यामुळं या प्रशासनाचा, महापौराचा आणि येथील लोकलच्या आमदारांचा आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून जाहीर निषेध व्यक्त करत आहोत. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी लातूर शहराच्या वतीनं या ठिकाणी सत्तेमध्ये असलेल्या काँग्रेस आणि त्याचबरोबर मागच्या 4 वर्षामध्ये लातूरकरांची अतिशय निर्दयीपणे ज्या प्रशासनाने लूट केली त्या प्रशासनाच्या विरोधामध्ये हा भारतीय जनता पार्टीचा आजचा मोर्चा आहे. या मोर्चाची 2-3 कारणं आहेत. गेली 10 दिवसापासून या लातूर शहराला पाणी पुरवठा होत नाही. उन्हाळ्याचे दिवस असताना सुद्धा एवढ्या असंवेदनशीलपणानं इथलं प्रशासन आणि इथलं काँग्रेस, सत्ताधारी काँग्रेस या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. खऱ्या अर्थानं लातूरकरांकडून मोठ्या प्रमाणामध्ये वसुली करण्यात आली, पण लाईट बिल केवळ न भरल्यामुळं लातूरचा पाणी पुरवठा बंद झालेला आहे. आम्ही वेळोवेळी त्यांना सूचना करून सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी काही डेव्हलपमेंट केली नाही कालपर्यंत तरी. दुसरा विषय, 10 दिवसाला पाणी येत असलं तरी ते गढूळ पाणी देण्याचं काम या ठिकाणचं प्रशासन करत आहे. म्हणजे कुठल्याच लातूरकरांच्या आरोग्याविषयी कुठली संवेदनशीलता या प्रशासनाकडे नाही, या काँग्रेसवाल्यांकडे नाही. दुसरा विषय, महापालिकेमध्ये असो किंवा विधानसभेमध्ये असो, या लातूर शहरातील महिलांसाठी सिटी बस सुविधा अगदी मोफत आहे असा कांगावा करून लातूरकरांच्या महिला भगिनीचे मतं घेतले. पण या लातूर शहरामध्ये महिला भगिनींना सिटी बस सुद्धा मोफत नाही हे वास्तव आहे. आणि ते मोफत करण्यासाठी हा भारतीय जनता पार्टीचा मोर्चा आहे. पाणी शुद्ध मिळालं पाहिजे. पाण्याची जे काही आता पाईपलाईनचा बिघाड झालेला आहे ते त्वरित दुरुस्त करून लातूरकरांना पाणी पुरवठा सुरळीत केला पाहिजे. अशा 2-3 गोष्टीपैकी भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये आपले पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून लातूर शहराला मोठा निधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणला गेला. डीपीडीसीच्या माध्यमातून कामं चालू असताना, अर्धे काही कामं चालू झालेले असताना सुद्धा या काँग्रेसवाल्यांनी सत्तेवर आल्यानंतर ते कामं थांबवण्याचं पाप या काँग्रेसवाल्यांनी केलं. त्याच्या निषेधात हा मोर्चा आहे. मी या प्रशासनाला आणि काँग्रेसवाल्यांना सांगू इच्छितो की मागच्या काळामध्ये तुम्ही प्रशासनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीचा हैदोस या लातूर शहरामध्ये घातला, तो हैदोस आम्ही आता यापुढे भारतीय जनता पार्टी म्हणून लातूरकरांची लूट होऊ देणार नाही. आणि काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनाही सांगू इच्छितो की गुत्तेदारांना कामं थांबवायला सांगून लातूरचा विकास तुम्ही थांबवू शकत नाही. अशा पद्धतीची जर चुकीचे कामं तुम्ही करत असाल तर भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही तुम्हाला ठामपणे जाब विचारण्याचा हा प्रयत्न आहे. याच्या पुढे हे कामं लवकर चालू झाली पाहिजे. पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे आणि सिटी बसची व्यवस्था जी आहे ते त्वरित चालू करून गुत्तेदारांची बिलं देऊन हे कामं त्वरित चालू केली पाहिजे. एवढ्या मागणीसाठी आजचा मोर्चा आहे. मी लातूरकरांना विश्वास देऊ इच्छितो, आपल्याला या 10 दिवसाच्या काळामध्ये पाण्याचा त्रास झाला, सिटी बसचा त्रास झाला, पण भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कायम आपल्या सेवेमध्ये तत्पर आहोत. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला महापालिकेकडून कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी भारतीय जनता पार्टी घेईल. एवढंच या प्रसिद्धीत सांगतो.
आजची जी लातूर शहराची परिस्थिती आपण पाहतोय याच्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं नाहीये. कारण ज्या पक्षाने आपली महानगरपालिकेतली सत्ता ही टक्केवारीवरती सुरू केली त्या पक्षाकडून अधिकच आपण काही अपेक्षा ठेवू शकतो असं आम्हाला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि लातूरकरांना वाटत नाही. 26 कोटीचे कामं जे डीपीडीसीच्या माध्यमातून लातूर शहरात चालू होते त्या कामांना स्थगिती देण्याचं काम काँग्रेस पक्षानं केलं. आता ह्या काँग्रेस पक्षाची किल्ली म्हणजे या लातूर शहराच्या आमदारांच्या हातामध्ये आणि म्हणून प्रत्येक गोष्ट जी महापालिकेमध्ये चालते ती आमदारांच्या सांगण्यावरून चालते. आमदार महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जोरात ओरडून सांगत होते की भारतीय जनता पार्टी कशी भ्रष्टाचार युक्त अशी पार्टी आहे, परंतु ते सत्तेमध्ये आल्यानंतर 26 कोटीचे जे डीपीडीसीचे कामं होते त्यांच्यातून टक्केवारी मिळावी म्हणून लगेच त्या कामांना स्थगिती देण्याचं काम केलं. लातूरचा जो विकास होतोय, जिथं रस्ते नाले उभ्या करण्याचं काम होतंय त्याच्यात खोडा घालण्याचं काय कारण आहे? सगळं नियमानं होत असताना त्याला स्थगिती देण्याचं काय कारण आहे? फक्त भ्रष्टाचार करायचा, आमची खिशे भरायचे, टक्केवारी घ्यायची, अशा पद्धतीचं टक्केवारीचं काँग्रेसचं सत्ता या महानगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता लातूर शहरामध्ये दूषित पाणी येतंय, पिवळं पाणी येतंय. 10 दिवस झाले पाणी पुरवठा सुद्धा बंद होता. आता ह्याची काळजी कोणाला आहे? याच्यावरती एकदा तरी आमदारांनी वक्तव्य केलं का? दूषित पाणी आल्यानंतर आपल्या लातूरकरांचं आरोग्य धोक्यात आल्यानंतर सुद्धा आमदारांनी ह्याच्यावर वक्तव्य केलं का? एखादी बैठक आमदार म्हणून महापालिकेमध्ये झाली का? आता आपल्या महापालिकेतले काँग्रेसचे सगळे लोक रस्त्यावरती फिरले, लातूरच्या ट्रॅफिकचं नियोजन करायचं म्हणून फिरले. काय झालं नियोजनाचं? आज तासनतास आपण एखाद्या चौकात थांबलो तर आमची ट्रॅफिक हलायला तिथं तयार नाही आणि म्हणून फक्त स्टंटबाजी शोबाजी करून रस्त्यावरती फिरून जर ट्रॅफिक जर आटोक्यात आली असती तर मला वाटतंय ह्यांची आवश्यकताच त्या ठिकाणी नसती. परंतु नुसती शोबाजी करायची, स्टंटबाजी करायची आणि लातूरकरांच्या नळाला काय तर पिवळं पाणी, दूषित पाणी. म्हणजे आज आयुक्तांच्या असेल, इथं असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा असेल किंवा इथं प्रत्येक काँग्रेसच्या नगरसेवकाच्या नळाला पिवळं पाणी येत जर असेल तर लातूरकरांचं काय खरं हो? आज आपली लहान मुलं तिथं आजारी पडतायत, त्यांना तिथं दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतंय, याची जळ ह्यांना बसणार नाहीये. 500 रुपये जेव्हा तपासणी फीस आमचा सर्वसामान्य लातूरकर भरतोय, ह्यांना त्याचं घेणं देणं नाहीये. पाणी बंद आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, आमचं पाणी आलं तर पिवळं पाणी आहे, आमची मुलं तिथं ऍडमिट करायला घेऊन गेल्यावर 500 रुपये द्यावे लागतात, याची झळ कोणाला बसते? सर्वसामान्य लोकांना बसते. यांना त्याचं काही घेणं देणं नाहीये आणि म्हणून आज आम्ही इथं निवेदन देणार नाही. आम्ही अजिबात निवेदन देणार नाही. आमच्या प्रत्येक सन्मान्य नगरसेवकांनी अनेक निवेदनं इथं महापौरांना दिलेली आहेत, आयुक्तांना दिलेली आहेत, पण जैसे थे आज कामं चालू नाहीये, स्थगिती आहे. आज पिवळं पाणीच येतंय, आम्हाला 10 दिवस झालं पाणी येतंय तर तेही बंद आहे. आज सिटी बसची सेवा सुद्धा बंद आहे. इतका थोतांड कार्यक्रम काँग्रेस पक्षाने महापालिकेमध्ये आपल्याला दाखवला. काय भाषणं केली हो? महापालिका महाराष्ट्रातली एकमेव अशी आहे जी महिलांना मोफत सिटी बस सेवा देते. खरी आहे काही गोष्ट? हे सगळं खोटं आहे. महापालिकेनं प्रत्येकाचं डिजिटल कार्ड तयार केलं आणि त्याच महिलांना सिटी बस सेवा आहे. सरसकट मोफत सिटी बस सेवा लातूरच्या महिलांना आहे का? अजिबात नाही. 10,000 कार्ड तयार केले, त्याच्यामध्ये फक्त 5,000 कार्ड महिलांना वाटप केले आणि तेवढ्याच 5,000 महिलांना लातूर शहरामध्ये मोफत सिटी बस सेवा. सांगताना काय सांगतात? सांगतात की सगळ्या लातूरच्या महिलांना मोठी सिटी बस सेवा मोफत आहे. एवढं खोटं बोल पण रेटून बोल असा कार्यक्रम आमदारांचा आहे. निवडणुकीमध्ये त्यांची हीच भाषणं आठवा. निवडणुकीमध्ये ते तेच सांगत होते की पहिली महापालिका ज्यांनी मोफत सिटी बस सेवा दिली, आज तर ती सुद्धा सिटी बस सेवा बंद झालेली आहे. आता याला जबाबदार कोण आहे? इथं बसणारा एकही नगरसेवक काँग्रेसचा ह्याच्यात काही करू शकत नाही. कारण रिमोट कंट्रोल कुठं आहे?
ते आमदारांकडे. यांना सांगितल्याशिवाय कुठलीच गोष्ट महापौर करू शकत नाहीत, कुठलीच गोष्ट उपमहापौर करू शकत नाहीत. सगळे अधिकार तिथे आहेत. जेव्हा त्यांनी तिथून एखादा आदेश काढतील त्यांना झळ बसल की लातूरकरांना झळ बसते, असं जेव्हा होईल तेव्हाच काहीतरी लातूरचं त्या ठिकाणी भलं होणार आहे. अशी विचित्र परिस्थिती आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही असल्या गोष्टी खपून घेणार नाही. आम्ही अजिबात गप्प बसणार नाही. अशा पद्धतीचा भ्रष्टाचार जर महापालिकेमध्ये होत असेल, अशा पद्धतीनं महिलांना येड्यात काढण्याचं काम होत असेल, अशा पद्धतीनं आमच्या परिवारांना दूषित पाणी देण्याचा जर प्रयत्न होत असेल तर भारतीय जनता पार्टी हे खपून घेणार नाही. आम्ही तिथं प्रतिकार करू, तिथं विरोध करू, तिथे मोर्चे काढून आणि ह्याच्यानंतर सुद्धा जर त्याच्यात सुधारणा नाही झाली तर आम्ही 72 तासाचं मोठं उपोषण आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून याच महापालिकेच्या समोर करू. तेव्हा तरी इथले आमदार त्या ठिकाणी जागे होतील. एवढा असंवेदनशीलपणा. सिटी बस बंद आहे, ट्रॅफिक व्यवस्थित नाहीये, पाणी व्यवस्थित येत नाही, पिवळं पाणी आहे, रस्त्यानं खड्डे चाललेत, कुठं जाईल तिथे रस्त्यावरती खड्डे. कचऱ्याचं व्यवस्थापन तुम्ही बघा काय परिस्थिती आहे. प्रत्येक चौकामध्ये कचऱ्याचे ढीग आपल्याला दिसतात. म्हणजे 1 महिन्याच्या काळामध्ये ह्यांना एकही विषय मार्गी लावता आला नाही. आणि भाषण द्यायला तर लातूरचं शांघाई करायला निघाले. अहो कशाचं शांघाई? आम्हाला चांगलं पाणी द्या. कशाचं शांघाई? आम्हाला कचरा व्यवस्थापन व्यवस्थित करा. एवढं जर त्यांच्याकडून होणार नसेल तर कशाला सत्तेत बसता? कशाला महापौर? कशाला उपमहापौर? फक्त मिरवण्यासाठी? कशाला आमदार? फक्त पर्यटन म्हणून लातूरला येण्यासाठी? निवडणूक झाल्यापासून एकदा नाही, एक बैठक नाही. आम्ही सतत भाषणात सांगतो की हे पर्यटन मंत्री आहेत, फक्त पर्यटन करायला लातूरला येतात. पण आता ते सगळं इमेज बिल्डिंग, सगळं सोशल मीडिया मॅनेजमेंट करून स्वतःची प्रतिमा वाढवून लोकांमध्ये मी कसा सहज आहे असं ढोंग सांगण्याचं काम करून लोकांना ते संभ्रमात टाकतायत. हे आपण ओळखलं पाहिजे. आजची परिस्थिती फार विचित्र आहे. आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून ह्याचा तीव्र असा निषेध करतो. इथं बऱ्याच महिला भगिनी आल्या आहेत. बघा मावशी, तुम्ही कुठून आलात? पाणीवरून आले. त्यांना सुद्धा पाण्याची झळ आहे. इथं अनेक महिला भगिनी आल्या आहेत. त्यांच्या घरात सुद्धा पिवळं पाणी येतं की नाही मावशी? पिवळं पाणी येतंय. ह्याचं कोण दखल घेणार आहे? पत्रकार मित्रांना मी सांगू इच्छितो की सांगा हे पिवळं पाणी कोणामुळे आहे? आमदार ह्याच्यासाठी जबाबदार आहेत. आमदारांनी जर महापालिकेने निवडणुकीमध्ये जबाबदारी घेतली होती तर पिवळं पाण्याची सुद्धा जबाबदारी त्यांनी घ्यायला हवी. इथल्या ट्रॅफिकच्या नियोजनाची जबाबदारी घ्यायला हवी. आता किती दिवस पिवळं पाणी पाजणार आहेत हे आम्ही सुद्धा बघू. आणि हे जर खूप दिवस चाललं तर आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ह्याच महापालिकेसमोर इथं 72 तासाचं उपोषण केल्याशिवाय थांबणार नाही. आणि म्हणून मी पुन्हा एकदा या ठिकाणी काँग्रेस पक्षाला, इथल्या आमदारांना सर्वांना इशारा देऊ इच्छितो की आम्ही हे खपून घेणार नाही. जनतेला त्रास होतोय म्हणजे भारतीय जनता पार्टीला त्रास होतोय, जनतेला त्रास होतोय म्हणजे आमच्या महिला भगिनींना त्रास होतोय. हे आम्ही खपून घेणार नाही. आणि म्हणून तीव्र अशा शब्दामध्ये आम्ही सगळे म्हणून त्यांचा निषेध करतो. आणि हे जर सुधारलं नाही, आज मी जसं म्हणालो निवेदन कागदापुरतं नाही, आम्ही नाही देणार निवेदन. अहो पाणी नीट करा म्हणून निवेदन, पाणी दूषित नका देऊ म्हणून निवेदन. तुम्ही अपमान करता जनतेचा. निवेदन द्या म्हणे. कशाचं निवेदन? नाही देणार आम्ही भारतीय जनता पार्टी निवेदन. आम्ही इथे इशारा द्यायला आलो की स्वच्छ पाणी करा, नाहीतर तुम्हाला इथं या ठिकाणी अवघड होईल. स्वच्छ पाणी करा, वेळेवर पाणी द्या असा इशारा या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा ह्या आमदारांचा आणि इथं उपस्थित सगळ्या जे काही नगरसेवक काँग्रेस पक्षाचे जरा तरी लाजा वाटू द्या, आवाज उचला. तुमचा सुद्धा प्रश्न आहे. तुमच्या घरामध्ये पिवळं पाणी आहे, तुमच्या जनतेच्या नळाला पिवळं पाणी आहे. तुमच्या आमदाराला खुश करायसाठी इथं लोकांनी निवडून दिलेलं नाहीये. इथं आवाज उचला, सर्वसामान्यांच्या प्रश्नाला इथपर्यंत आणा आणि आमच्या सोबत उभं राहा. सगळ्यांना असं वाटतंय की बाबा पिवळं पाणी नाही आलं पाहिजे आणि पाणी व्यवस्थित आलं पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी एवढीच विनंती या ठिकाणी सर्वांच्या वतीनं करतो की चांगलं पाणी द्या, सिटी बस चालू करा. पुन्हा एकदा या सर्वांचा तीव्र निषेध करतो आणि थांबतो. भारतीय जनता पार्टीचा अरे धिक्कार असो, धिक्कार असो.
अरे या निष्क्रिय आमदाराचं करायचं काय? अरे या निष्क्रिय आमदाराचं करायचं काय? अरे या निष्क्रिय आमदाराचं करायचं काय? अरे या पिवळं पाणी पाजणाऱ्या आमदाराचं करायचं काय? भारतीय जनता पार्टीचं, भारतीय जनता पार्टीचं. अरे 8% खोर काँग्रेसचा, अरे 8% काँग्रेसचा. लातूरला पर्यटन स्थळ म्हणून मिरवणाऱ्या इथल्या निष्क्रिय आमदाराचा, अरे इथल्या आमदाराचं करायचं काय? गाणं मुक्त करा. भारतीय जनता पार्टीचं. अरे इथल्या निष्क्रिय आमदाराचं करायचं काय? अरे इथल्या निष्क्रिय आमदाराचं करायचं काय? अरे इथल्या जनतेला पूर्ण पाणी पाजणाऱ्या